सध्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। किशोरीताई, वरळीमध्ये हा जो सगळा प्रकार घडलाय त्याची आपण माहिती घेतली का? आपण स्वतः तिथे जाणार आहात का? कारण अनुयायांनी रस्ता अडवून धरलेला आहे, रास्ता रोको करतायत तिथे। नाही ना, आम्ही चिंचपोकळी जे आमचा अल्परोड नाक्याला माझा जो भाग लागतो विभाग, तिथे सुद्धा 17-18 मंडळ आहेत आणि जेव्हा त्यांच्याशी आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही डायरेक्ट टीव्हीच्या माध्यमातून किंवा वर्तमानांच्या माध्यमातून बंदी आहे सांगाल तर आम्ही ऐकणार नाही। आमच्या सर्वांना बोलवा आणि एक प्रत्येक पोलीस स्टेशनला माहिती असतं मॅडम, इथे बाबासाहेबांची म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे नेतृत्व एवढं लहान नाहीये, हे अख्ख्या जगामध्ये आहे। त्यामुळे त्यांची जयंती ही दिवाळी दसऱ्यासारखीच साजरी होते। आम्हाला पण कळतंय, त्यांनाही कळतंय, ते जरा समजुतीच्या स्वरात त्यावेळेला बोलवून 2 महिने त्यांना समजवलं असतं। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही मग ढोल ताशा आणला असता, आम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलं असतं, तुम्ही अचानक बंदी म्हणाल तर आम्ही ऐकणार नाही। आता हा एक समुदाय आहे, हा तरुण मुलांचा विचार आहे, तर तरुण मुलांना समजवलं तर ते समजतात, पण तुम्ही डायरेक्ट हुकूम आहे असा हुकूम ते मानणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सामंजस्याने, कारण 3 दिवस हे प्रोग्राम असतात, 3 दिवस, आणि ही दिवाळी दसऱ्यासारखी जयंती साजरी होते, सगळे मान्यवर याला हजर असतात। तुम्ही नीट सगळ्यांना समजावून सांगाल आणि मग कार्यवंतीत हे कराल, ती पण मुलं ऐकणारी आहेत। जी किशोरीताई, हा प्रकार जिथे घडला आहे तो आदित्य ठाकरे यांचा तिथला सगळा विधानसभा क्षेत्र आहे। हे आदित्य ठाकरे तिथे जाणार आहेत का? एवढी मोठी घटना तिथे घडल्यानंतर आपल्याला याबाबत काही गेलेले आहेत तिथे, त्यामुळे आमच्या विभागात त्यांचा आता तिथे आम्ही पण समजावण्याच्या भूमिकेत आहोत, पण त्यांचं म्हणणंही योग्य आहे ना। आणि हे काय फक्त वरळी नात्यापुरतं नाहीये, सगळीकडे दिसतंय। आज जे काही गोष्टी घडल्या आहेत त्याला आता आम्ही पुष्टी देत नाही आहोत, कारण आम्हालाही वितुष्ट निर्माण करून समाजात तेढ नाही पाहिजे। पण समजावणीचा स्वर सरकारचा असेल किंवा पोलिसांचा असेल तो राहिलाच पाहिजे। ठीक, जी, धन्यवाद किशोरीताई, आपण जय महाराष्ट्राला या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलीत यासाठी।